गवत समजून फेकून देणार होतो, पण ते निघालं मौल्यवान औषध। एका 80 वर्षीय शेतकऱ्याने शोधली अनोखी वनस्पती, जिची किंमत करोडो रुपये आहे। ही वनस्पती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात पाहिजे तेवढी मिळते। या वनस्पतीला लोक गवत समजून उपटून फेकून देतात, पण याच वनस्पतीची किंमत करोडो रुपये आहे। एका 80 वर्षाच्या शेतकरी आजोबांनी हा अनोखा शोध लावलाय। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक असं औषध शोधून दिलंय जे निसर्गात 0 रुपयात उपलब्ध आहे आणि कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात करू शकतं। गंमत म्हणजे हे तेच झाड आहे, हे ते आजोबा दरवर्षी उपटून फेकून द्यायचे, खुरपणी करायचे, तणनाशक मारायचे, पण जेव्हा त्यांना या वनस्पतीची खरे गुणधर्म समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्याचे चमत्कारी फायदे इतके जबरदस्त आहे की एका कंपनीने त्यांना करोडो रुपये देऊ केले। या वनस्पतीच्या शोधामुळे शेतकऱ्याचं कौतुक झालं, कंपनीने त्यांना पैसे देऊ केले, पण त्या स्वाभिमानी शेतकऱ्याने पैसे घ्यायला नकार दिला। आजोबा म्हणाले, हा निसर्गाचा खजिना आहे, तो लोकांना मोफत वाटला पाहिजे। मी हे ज्ञान माझ्या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणार। तर मग कोणती ती वनस्पती होती की ज्याला गवत समजून ते फेकून देणार होते? कोणती ती अशी वनस्पती होती की जी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात, बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला उपलब्ध असते आणि जिच्यामुळे कॅन्सर सारख्या आजारावर उपचार होऊ शकतात? मग हा शोध कसा लागला? कोणती वनस्पती आहे ती? कशी खायची? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। एका छोट्याशा गावात राहणारे विठ्ठलराव आजोबा, वय 80 वर्ष, एकेकाळी गावातले सगळ्यात मेहनती शेतकरी म्हणून ओळख। पण जसं वय वाढलं, 2 वर्षापूर्वी त्यांना आजारपणाने पुरतं ग्रासलं होतं। चालताना धाप लागायची, गुडघ्यातून असह्य कळा यायच्या, रक्तदाब वाढला, शुगरने हैराण केलं होतं। म्हणतात ना, गरज ही शोधाची जन्य असते। अगदी तसंच या शेतकरी आजोबांच्या बाबतीत झालं। असंख्य आजार, लाखोंचा खर्च, याच्यातून कसं वाचायचं? जर वाचलं नाही तर आपण 100% मरू। आणि याच्यामधूनच त्यांनी या वनस्पतीचा शोध लावला, जे आयुष्यभर ते उपटून फेकायचे, तणनाशक मारायचे, खुरपणी करायचे, पण पूर्ण भारताला त्यांनी या अनोख्या वनस्पतीचे गुणधर्म दाखवून दिले। एक कंपनी करोडो रुपये द्यायला तयार झाली। मग कोणतं ते असं गवत आहे की जे तुमच्याही शेतात आहे, तुमच्याही आसपास आहे, तुमच्याही घराजवळ आहे, पण ते त्यांनी शोधलं, शहरातल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवून झालं, लाखो रुपयाचा खर्च केला। मुलांनी कर्ज काढून आजोबांना 5 लाख रुपयाचा खर्च केला होता, पण आजार काही केला बरे होत नव्हते। उलट औषधाच्या साईड इफेक्टमुळे चक्कर येणं, थकवा येणं, नवीनच त्रास सुरू झाले होते। डॉक्टर म्हणू लागले होते, विठ्ठल बाबा आता वय झाले, एवढं तर सहन करावंच लागेल। विठ्ठलराव हे नेहमी प्रयत्नशील होते, ज्यांनी आयुष्यात अनेक प्रयोग केले, पण ते आता असा प्रयोग करणार होते की ज्यामुळे कंपनी करोडो रुपये द्यायला तयार होणार होती। संपूर्ण देशाला औषधी वनस्पतीची माहिती होणार होती, जी गवत समजून उपटून फेकून दिली जाते। ती वनस्पतीने कॅन्सर बरा होऊ शकतो, हा अगदी जबरदस्त शोध लागणार होता, जो एका रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या एका मामूली भाजीपासून, एका मामूली वनस्पतीपासून त्यांनी असं औषध बनवलं जे संपूर्ण देशातल्या औषध कंपन्यांमध्ये खळबळ उडवली होती। 2 वर्षापूर्वी डॉक्टर डायरेक्ट म्हणाले, आम्ही हात टेकले आहे। विठ्ठलराव, तुम्ही आता त्या ठिकाणी तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, एवढा त्रास सहनच करावा लागेल। पण विठ्ठलरावांनी हार मानली नाही। ते म्हणाले, मी एक दिवस असं काहीतरी शोधीन की ज्याने संपूर्ण देशामध्ये आश्चर्याचं वातावरण निर्माण होईल। आणि तेव्हाच विठ्ठलराव, जे प्रगतशील शेतकरी होते, त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि त्यांनी असा शोध लावला, गवत समजून उपटून फेकणाऱ्या एका वनस्पतीमध्ये त्यांनी औषध शोधलं। एक विठ्ठलराव उठले, ते म्हणाले, बस झालं, आता रासायनिक गोळ्या इथून पुढे खाणार नाही। अगदी महिन्याभरापूर्वी ते जेव्हा दवाखान्यात गेले होते, तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती की आता मी कुठल्याच गोळ्या खाणार नाही। त्यांनी आपले जुने ग्रंथ, आयुर्वेदिक पुस्तकं याच्यातून अभ्यास करायला सुरुवात केली। त्यांच्याकडे तुटका फुटका मोबाईल होता, त्याच्यातून थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात केली। त्यांना आठवत होतं, त्यांचे आजोबा नेहमी सांगायचे की आपल्या शेताच्या बांधावर अशा अनेक औषधी उगवतात, आपण येता जाता जो आपला रस्ता असतो त्याच्याकडेला औषधी वनस्पती उगवतात, पण त्याची कोणाला कल्पना नसती। विठ्ठलरावांनी ध्यास घेतला, ते रोज सकाळी उठायचे, शेतात जायचे, प्रत्येक वनस्पतीचं निरीक्षण करायचे, प्रत्येक पान, प्रत्येक फूल, प्रत्येक काटा निरखून बघायचे। गावातील लोक त्यांना पाहून हसायचे, म्हातारा आता वेडा झालाय असं म्हणायचे, पण विठ्ठलरावांना खात्री होती, निसर्गातच त्यांच्या त्रासाचं उत्तर दडलेलं आहे। विठ्ठलराव फक्त त्यांचा त्रास कमी करणार नव्हते, तर महाराष्ट्रातल्या 10 कोटी लोकांचा त्रास संपवणार होते। अशा एका औषधाचा ते शोध लावणार होते। दिवस रात्र एक करून विठ्ठलराव त्या अनोख्या वनस्पतीवर अभ्यास करत होते, पण अजून त्यांना कळत नव्हतं की कोणती वनस्पती वापरायची, कशी वापरायची। पण एका संध्याकाळी त्यांच्यासोबत एक अपघात घडला आणि त्या अपघाताने त्यांच्या हाती तो चमत्कारी खजिना लागला। ती वनस्पती त्यांच्या समोर आली आणि संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली। म्हणतात ना, कोणतीही नकलच झालेली चूक कोणता तरी नवीन शोध लावत असते, आणि विठ्ठलरावांच्या बाबतीत अगदी तसंच घडणार होतं।
त्या दिवशी संध्याकाळी शेतातून घरी परत येत असताना अंधारात विठ्ठलरावांचा एक पाय मुरगळला आणि ते जोरात खाली पडले. त्यांच्या पायाला प्रचंड दुखापत झाली. त्यांना चालता येत नव्हतं. कदाचित त्यांचं हाड मोडलं असेल असं वाटत होतं. वेदनेने ते विवळत पडले होते. आसपास मदतीला कोणी नव्हतं आणि त्याच वेळी त्यांची नजर बांधावर उगवणाऱ्या एका काटेरी वनस्पतीवर गेली. वेदना प्रचंड होत्या, पण डोक्यात तेच होतं. ते म्हणाले, आता असंख्य आजार आहेत आणि त्याच आजारात एक आणखी वाढ झाली आहे. आपला पाय मोडलाय, आता पाय मोडला मग करायचं काय? एकदा वय झालं की हाड जुळत नाही आणि हाड जोडायला प्रॉब्लेम येत असतो. ऑपरेशन करावं लागतात. त्यांना समजलं होतं की आपल्याला आता घाई करावं लागेल, अन्यथा आपलं आयुष्य इथं संपून जाईल. असा विचार करत असतानाच त्यांनी पाहिलं त्यांच्या रस्त्याच्या कडेला बांधावर काटेरी वनस्पती होती. त्यांना त्यांच्या आजोबांचे शब्द आठवले. एक वनस्पती अशी असते जिला काटे असतात, जी वनस्पती हाडं जोडते, जी त्यात हाड जोडायची ताकद असते आणि सगळ्या आयुष्यातले आजार संपवायची देखील प्रचंड महाताकद असते. त्यांनी कसा बसा त्या वनस्पतीचा पाला तोडला, दगलाने ठेचला, त्याचा लेप सुजलेल्या पायावर लावला. ती वनस्पती त्यांनी तशीच घेऊन त्या ठिकाणी लंगडत घरी आले. त्यांनी त्या वनस्पतीचं निरीक्षण केलं. आता त्यांना दवाखान्यात घेऊन जायला घरी कोणी नव्हतं. आता त्यांचा शेवटचा पर्याय ती एकमेव वनस्पती उरली होती. अखेर त्यांनी त्या वनस्पतीचे सगळे पानं काढले. त्या वनस्पतीवर प्रचंड काटे होते. ते काटे देखील एका चाकून साळून काढले. त्या वनस्पतीच्या काड्या किंवा ज्या फांद्या असतील, त्याची जी खोडं असतील ते कापून काढले आणि जवळपास एक एक बोट आकाराचे तुकडे त्यांनी केले आणि अखेर ते उकळत्या पाण्यात टाकून दिले. त्यांना माहिती होतं कुठल्याही वनस्पतीचा उपाय करायचा तर तिला शिजून घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात, विशेष प्रकारची घाण असू शकते. त्यामुळे त्यांनी त्याला उकळत ठेवलं होतं. उकळल्यानंतर त्यांनी ते बाजूला काढलं. एका कढईमध्ये त्यांनी थोडासा मसाला टाकून त्यामध्ये ते टाकलं, कारण त्यांची चव ही कडवट लागत होती आणि त्यांनी त्या रात्री ती भाजी खाल्ली. त्या रात्री त्यांना प्रचंड झोप लागली. सकाळी उठून पाहिलं तर पायाच्या वेदना थोड्या कमी झाल्या होत्या. आधार धरून थोडं थोडं चालता येत होतं. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी पाहता तर काय, पूर्णपणे ते चालू शकत होते. मोडलेला पाय जुळून आला होता, पायाचं हाड जुळालं होतं. पण विठ्ठलरावांना माहित होतं त्यांच्या शरीरामध्ये आणखी असे आजार होते. पण त्यांनी ती भाजी सलग 2-3 दिवस खाण्याचा प्रयत्न केला. 2-3 दिवस खाल्ली, 3 दिवस खाल्ली. पावसाळ्याचं वातावरण होतं, त्यामुळे त्यांच्या शेतात ती भाजी भरमसाठ आलेली होती. 2-3 दिवस सलग ती भाजी खाल्ली. त्यांना वाटलं हाडांमध्ये अजून ताकद येईल. जशी जशी ती भाजी खात होती तसं तसं त्यांच्या शरीरात नवचैतन्य संचारत होतं. एक नवीन ऊर्जा संचारत होती. दररोज शरीरामध्ये ऊर्जा आल्यासारखी वाटत होती. त्यांच्या हृदयात दुखायचं, छातीत त्रास व्हायचा, पोट दुखायचं, शुगरचा त्रास होता, उठता बसता मुंग्या यायच्या. आता सगळे प्रॉब्लेम हळूहळू दूर होत होते. एकदा त्यांनी ठरवलं डॉक्टरांची भेट घेऊन या. अचानक असं काय बदललं? आता डॉक्टर पुढे काय सांगणार होते, ज्याने हे महत्त्वाचा उलगडा होणार होता. डॉक्टरांनी रिपोर्ट केले, तपासण्या, MRI, CT स्कॅन, रक्ताच्या चाचण्या सगळं केले आणि डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, विठ्ठलराव, हे अशक्य आहे. तुमच्या हृदयातले सगळे ब्लॉकेज मोकळे झाले, रक्ताच्या गाठी वितळल्यात, हिमोग्लोबिन आणि इतर सगळे रिपोर्ट नॉर्मल झाले. हे तुम्ही कसं काय केलं? विठ्ठलरावांनी शांतपणे आपल्या शेतातील काटेरी भाजीबद्दल सांगितलं. डॉक्टरांना त्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण त्यांनी भाजीवर संशोधन करण्याचं ठरवलं. एका मोठ्या औषध कंपनीला या चमत्काराबद्दल कळवलं. तेव्हा एकनाथरावांसमोर करोडो रुपयांचं आमिष ठेवलं. पण एकनाथरावांनी त्या क्षणात नकार दिला, कारण की पैशापेक्षा गोष्ट ही जगाला द्यायची होती. औषध कंपनीने विठ्ठलरावांना म्हणाले, तुम्ही हा फॉर्म्युला आम्हाला विका, आम्ही तुम्हाला करोडपती बनू. त्यावर विठ्ठलराव म्हणाले, जे ज्ञान मला निसर्गानं दिलं ते विकण्याचा अधिकार मला नाही. मी एक ज्ञान माझ्या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणार आहे. विठ्ठलरावांनी चमत्कार त्यांच्या स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. ही भाजी कशी बनवायची, कशी ओळखायची, कशी खायची हे त्यांनी लोकांना सांगितलं. या भाजीमुळे संपूर्ण देशात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं. मग ही भाजी नेमकं काय? विठ्ठलरावांनी सांगितलेली अमृततुल्य भाजी ही दुसरी तिसरी कोणी नसून हिला ग्रामीण भाषेत माठ म्हणतात. हिचे वेगळे प्रकार आहेत. हिला काही भागात तांदूळजा असंही म्हणतात, तर काही भागात हिला माठ म्हणतात. याच्यामध्ये लाल माठ, हिरवा अशा प्रकारचे जे याचे प्रकार येत असतात. हिला 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजून फोडणी करायची असते. कांदा, टोमॅटो, लसूण टाकून याची फोडणी देऊ शकता आणि याच्यात मसाले टाकून मसाले, टोमॅटो एकत्र करून याची तुम्ही भाजी बनवू शकता. आणि ही भाजी जर खाल्ली तर शरीरातले कॅल्शियम अतिशय वेगानं वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, शरीरामध्ये असणारे सगळे आजार संपतात आणि निरोगी तुम्ही राहू शकता. तर असं संशोधन याच्या माध्यमातून झालेलं आहे. तर या भाजीविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. ही भाजी तुम्ही आधी खाल्ली होती का? कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.